नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। विधानसभा निवडणुका 2024 या निवडणुकीच्या दरम्यान पुरंदरच्या आणि हवेलीच्या स्वाभिमानी जनतेने म्हणजेच आपण सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे विजय बापू यांच्यावर विश्वास ठेवला आणि प्रचंड बहुमताने मला निवडून दिलं। त्याबद्दल प्रथमतः पुरंदरचे एक मतदार म्हणून आपलं सर्वांचं मी प्रथमतः मनपूर्वक आभार मानतो। आज बारमध्ये सत्काराचा कार्यक्रम, खरं म्हटलं तर काल रात्री मी विचार करत होतो की काय करू काय, पण परत मी म्हटलं की वकील लोकांची नाराजी अडचणीची होईल आणि म्हणून अगदी पहाटे 5-5:30ला मी आलो आणि मुद्दाम म्हटलं जर इथे घरी आलो तर 7-8 वाजल्यापासून आमची ओपीडी सुरू होते। मी आलो आहे 5ला, पण लोक बोलतात अरे 9:30 वाजले अजून बापू झोपलेत। त्यामुळे मग पुण्यात रेस्ट हाऊसला झोपलो आणि मग इथे बरोबर 12-1च्या दरम्यान या कार्यक्रमाला उपस्थित बारचे अध्यक्ष माझे मित्र अविनाश भारंबे, अतिशय ज्येष्ठ असे वकील, पुरंदर तालुक्याचं नाव ज्यांनी या ज्युडिशियलमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गाजवलं आहे, ते आमचे मार्गदर्शक बाजीराव झेंडे साहेब, दिलीपबाबा यादव, आमच्या समेत आलेले प्रदीप जगताप, सचिन, सुनील, आमचे दिलीपराव निरगुडे साहेब, सगळे, अण्णा खाडे, शिवाजीराव कोलते, नाना भोंगळे, बंडलकर, आमच्या फडतरेताई, तर सगळे नाझीरकर, सगळे बरेच ओळखीचे आहेत, त्यामुळे राग मानू नका। सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व वकील बंधू आणि भगिनी, 2-3 तास मी ऐकत होतो। खरं म्हटलं तर मी मलाही दोष देत होतो की 10 वर्ष मी आमदार होतो, हे माझ्याकडून कसं माझ्या नजरेतून सुटलं। अदरवाईज मला कोणाची मागणी लागत नाही। मी जेवढे रोड ब्रिजेस वगैरे केले, जेवढे जवळजवळ 4,000 कोटीची कामं, ती कोणी मागणी नाही केलेली। एक दिवस पूर आला आणि पूर आल्यानंतर मी लँड क्रुझर घेऊन मुद्दाम फिरत गेलो, कोडीतमध्ये पाणी शिरलं होतं, मग कोडीतवरून मी गराड्याला गेलो, गराड्यावरून चांबळी असं करत वरून आलो तर त्या वनराईच्या तिथे, आमराईच्या तिथे वरून पाणी येत होतं रस्त्यावर कमरे एवढं, आणि पुढे ते पाणी वळून पुन्हा एक फक्त 200 फुटामध्ये परत ते वळून त्या खाली जो मठ आहे त्या बाजूला जात। 1.5 कोटीचे 2 ब्रिज नाबार्डमध्ये कोणी मागणी केली नाही, त्वरित मी तिथे घेतली, कोणाची मागणी असता काय। पुढे आलो त्याच दिवशी हिवऱ्याचं आपलं जे शिवमंदिर आहे त्याच्या बाजूला नळी पूल होता, तोही जाम झालेला होता। एकाच वेळेस 3 नाबार्डमधून, सेंट्रल गव्हर्नमेंटमधून, इथे पैसे तेवढे मिळणार नव्हते आणि मग ते 4-4.25 कोटी रुपये नाबार्डमधून मिळवले मी 3 महिन्याच्या आत, आणि ते ब्रिजेस झाले, कोणाची मागणी नाही। मी वीरला एक दिवस चाललो होतो यात्रेला, रात्रीच्या 2 वाजता पिंपळ्याचा एक पोरगा शेला बस्ती पांगाराची इथे जुना नळी ब्रिज होता, असं लवण होतं पूर्ण, आणि त्या लावून दगडाचे खांब होते, म्हणजे काय म्हणतात त्याला, नंबर। तो पोरगा, त्याला जजमेंट जमलं नाही आणि पडला आणि त्याचं डोकं जाऊन त्याच्यावर आपटलं, जागेवर गतप्राण झाला होता। मीच उचलून त्याला आणले आणि इमिडिएट लक्षात आलं की हे करायला हवं। आता कोणाच्या लक्षात सुद्धा येत नाही की एवढं मोठं लवण होतं, तो सुद्धा मी नाबार्डमध्येच तो ब्रिज घेतला। एवढे पैसे राज्य सरकार देऊ शकत नाही, आणि नाबार्डमध्ये घेऊन तो ब्रिज पूर्णपणे ते लवण काढूनच टाकलं आणि आता तो ॲक्सिडेंट स्पॉट कायमचा निघून गेला। सांगायचं हेतू हा की कदाचित वकील लोकांचं प्रेम माझ्यावर थोडं कमी होतं, नाही तर मला कधी कोणी 10 वर्षात बोलवलं नव्हतं इथे। एखाद्या वेळेस मी फक्त आलो होतो, नाही एकदा
एकदा मला आठवतं. माझा ब्रेन इतका आहे की मी 10-15 वर्षात कुठे काय गेलो बारीक सारीक गोष्टी माझ्या लक्षात असतात. पण ह्या अशा पद्धतीचं ह्या मागण्या वगैरे जसं आता मला कोणी प्रशासकीय इमारतीची मागणी कोणी केली होती का? नाही. पण पंचनेमेतनी लिहिलं होतं की बाजीराव पेशव्यांनी प्रेम केलं नसतं आणि मस्तानीला इथे मस्तानी महाल बांधला नसता तर पुरंदरचा तहसीलदार वटेश्वर मंदिराच्या प्रांगणात बसला तर दुसरी जागा नाही. त्यावेळेस केलं होतं ते नीट अभ्यास करून पुरंदरच्या बेगडी विकासाचा पंचनामा. मी जेव्हा विधानसभेत हे केलं तर विधानसभेत सांगितलं गेलं जागाच उपलब्ध नाही आणि मग ती जागा शोधली. आज जी प्रशासकीय इमारत आहे ती महाराष्ट्रातली तहसीलदारांची असलेली सगळ्यात मोठी इमारत आहे. 27 कोटीची ती इमारत केली. 5-5.5 कोटीच्या वर प्रशासकीय इमारतीला पैसे मिळते आणि धरणांना वगैरे सुधारित प्रशासकीय मान्यता मिळते. म्हणजे आज 2,000 कोटीचं काम आहे, लेट झालं, मग पुढे खर्च वाढला, मग ते 3,000 कोटी. राज्यात पहिल्यांदा एखाद्या इमारतीला सुधारित प्रशासकीय मान्यता देत पैसे वाढवल्याचं उदाहरण फक्त पुरंदरच्या इमारतीचं. तुम्ही आता ते त्यांनी घाईघाईत उद्घाटन केलं पण ते अजून फर्निचर 8-9 कोटीचं आहे. आतल्या त्याच्या लिफ्ट प्रॉपर नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे. त्यामुळे जेव्हा ते पूर्ण होईल, मला आठवतं की जेव्हा मी ते पास केलं होतं तर अजित पवार पालकमंत्री होते. मला म्हणे बापू हे काय तू काय IT ची बिल्डिंग बांधतोय का? म्हटलं दादा पुढे 25 वर्षात हेच होणार आहे. शेतकरीसुद्धा तहसीलदार कचेरीत येणार नाही, सगळं ऑनलाईन होणार आहे, हे माझं भविष्य आहे. आणि त्यावेळेस या सगळ्या इमारतीला लॅन वगैरे जे आहेत कॉम्प्युटर लॅनच्या सगळ्या सिस्टम मी त्यावेळेस केलेली. आता फक्त कनेक्शन द्यायचं. त्यामुळे माझ्या डोक्यात हे का आलं नाही त्याचं कारणही होतं. मी अगदी उघड सांगतो की तेवढं अफेक्शन वकिलांचं माझ्याशी नव्हतं. असेल स्थानिक इश्यू असतील काय असतील. मला एक कळते की राजकारणामध्ये कोण तालुक्याचं भविष्य आणि लोकांचं भविष्य घडवू शकतो हे विचार करायला तुमच्यासारख्या लोकांना जर मला सांगावं लागेल तर दुर्दैव आहे. एखाद्या शेतकऱ्याला वगैरे ठीक आहे पण यू आर ऑल इंटेलेक्च्युअल्स, तुम्हाला चांगलं वाईट सगळं कळते आणि मग तुम्ही कुठेतरी रॉंग दिशेला जावं इट्स नॉट एक्सपेक्टेड ॲट ऑल. पण ते मला जाणवत होतं आणि म्हणून मी सुद्धा तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही दिवस कसे काढताय मला माहीत नाही पण मी एक तुम्हाला आज स्वप्न देतो. मी खाली देवाची उडी फुरसुंगी नगरपालिका केली. बरोबर 1982 साली मगर होते खासदार आणि पुण्यातली 2 गावं त्यांनी बाजूला काढले आणि पिंपरी चिंचवड बाजूला काढलं. नगरपालिका गेली, खूप टीका झाली त्यांच्या. 86ला 4 वर्षात तिची महानगरपालिका करावी लागली आणि आज रिचेस्ट महानगरपालिका इन द होल एशिया असं तिचं आहे. त्याचं कारण वातावरण. पुढचं तुमचं भविष्य काय आहे? एक कोट बनवणे म्हणजे कोट तुम्हाला हे सगळं फुरसुंगी देवाची उडी वडकी सासवड जेजुरी विमानतळ सगळं मर्ज होणार आणि नवीन पुणे मुंबई नवीन मुंबई तसं हे पुरंदर नवीन पुणे होणार आहे. नवीन पुणे. त्या नवीन पुण्याला धरून डिस्ट्रिक्ट जज आणि हे सोडा हे डिस्ट्रिक्ट लेवलची जशी कोर्ट असतात मोठी तसं कोर्ट प्रचंड मोठं तर ती गरज आहे पुढच्या 50 वर्षाची 100 वर्षाची. ते नवीन पुणे होणार आहे. मी तुम्हाला सांगतो ग्रीनफील्ड एअरपोर्ट आणि या कुठे लोकांना एवढ्या प्रचंड संधी मिळणार आहे. 1 एकर 2 एकर जमीन आहे ना त्या जमिनीचा रेट 3,000 रुपये स्क्वेअर फीट होणार आहे. एअरपोर्ट चालू होऊ द्या म्हणजे किती झाला 12 कोटी रुपये एकर. तुमच्याकडे 5 एकर जमीन असेल एखादा हॉटेलवाला आला 5 स्टारवाला त्याला 5 एकरमध्ये 5 FSI मिळतो हॉटेलला. तो तिथे जर आला तर 12-5-60 कोटी रुपये त्याच्या जमिनीची व्हॅल्यू असेल. कदाचित 60 कोटी तो कन्स्ट्रक्शनला टाकेल आणि एखादं 5 स्टार हॉटेल उभं राहील. 5 एकरची 2-3 पिढ्यामध्ये 2-2 करत शेवटी गुंठ्यावर आपण आलो असतो. पण 5 स्टार हॉटेल जर एका कुटुंबाचं उभं राहिलं तर पुढच्या 10 पिढ्या त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या संध्या मिळतील. त्या हॉटेलमधलं इन्कम येईल. त्या इन्कममधून आणखी इतर व्यवसाय करतील. मी जेव्हा इथे आलो होतो त्यावेळेस मी नेहमीच सगळ्या भाषणातून सांगायचो किंवा पुरंदरची अर्थव्यवस्था ही मनी ऑर्डरवर होती. प्रत्येक घरातला एक माणूस मिलमध्ये होता,
नाहीतर मग कुठेतरी गोदीमध्ये होता, हमाली काम करणे, मिलचे हे करणे, शिक्षक होता, मिलिटरीवाले. इथे भागायचंच नाही, दुष्काळी भाग पूर्ण. त्यावेळी मनी ऑर्डर यायचं दररोज. म्हणजे मी लहान असताना सुद्धा 72-73 पर्यंत 40 रुपये मनी ऑर्डर यायची वडिलांची मुंबईतून. आणि मग त्याच्यातून मग धान्य बिन्य विकत घ्यायचं. त्या सगळ्या मनी ऑर्डर बंद झाल्या. 12 लाख मिल कामगार जेव्हा दत्ता सामंतच्या स्ट्राईकमधून झाले त्यावेळेस ते सगळं अर्थचक्र कोलमडलं. आणि काय व्हायचं की मी मुंबईमध्ये आहे, मी 45 वर्षात झालो, माझा पोरगा 18 वर्षाचा झाला, मी त्याला घेऊन जायचो. त्याला गाठी मारायला 3 महिने शिकवलं की त्याचा पास वाढायचा, त्याचाही पगार सुरू व्हायचा. आणि परफेक्ट मग दोघे तिघे भाचा बिचा काम करायला लागले की ते घर गावात सोबत यायची, ताली बांधल्या जायच्या, लग्न केली जायची, मुलं शिकायची. 82ला जेव्हा हे सगळं झालं, बंद पडल्याने, हे पूर्ण अर्थचक्र बंद पडल्यानंतर मी सतत विचार करायचो. आणि माझ्या भाषणात त्यावेळेस कुणाला आठवत असेल प्रदीप शेठ की आता मुंबईला जाणे आमचं बंद झालं, मिल बंद पडल्या, गोद्यांचे आधुनिकीकरण झालं, आता पुरंदरलाच मुंबई बनवायचा. लोक हसली, काय बेड्यासारखं बोलतो माणूस, वेळेच क्रांती घडवत असतात. झालं ना, आता एअरपोर्ट आला, हे नवीन मुंबई महानगरपालिका झाल्यानंतर प्रचंड संधी त्या सगळ्या बाजूत करणार. त्यामुळे साहेब आता तुम्हाला हे जे कोर्ट बनवायचं आहे ना, ते अगदी मुंबई पुण्याचं जे कोर्ट आहे कम्प्लीट एरिया डेव्हलपमेंट होणार आहे. ते ग्रीन एअरपोर्ट असल्यामुळे, आजूबाजूला संपूर्ण ओपन जागा असल्यामुळे जगभरातले 5-5, 10-10 मोठमोठे प्लेयर इथे पाठी लागून आहे. त्यांना तो अख्खा लेआउट त्यांना करता येईल. ठीक आहे, कोण शेती करत असेल शेती करत, पण त्याचं प्लॅनिंग होणार आहे. एअरपोर्टच्या आजूबाजूने काय होणार आहे, कुठे शाळा होणार आहे, कुठे काय होणार आहे, रोड्स कुठचे होणार, गार्डन कुठे होणार आहे, ह्याचं सगळं प्लॅनिंग होणार आहे. आणि म्हणून एक मोठी संधी आपल्याला ह्या पुढच्या, म्हणजे हे लांबचं काही नाही, मी पुढच्या 5 वर्षात विमानी उडवणार, मी तुम्हाला सांगतो. काही दरासुद्धा नाही. इथोरीचं पाणी तर 1.5 वर्षात येईल. IT पार्क 1400 एकर आपल्याकडे जी जमीन आहे, ती जमीन रेव्हेन्यू खात्याची MIDCला आपण देतोय. आणि फ्रीमध्ये ती जागा त्यांना मिळाल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर करून कमीत कमी भावात ITच्या लोकांना जर दिलं, इन्फोसिसला 10 एकर जमीन जर दिली ना, तर 50,000 पोरं तिथे येतील मिनिमम. त्यामुळे ही सगळी विजन आहे. मी गोठ्यावर होतो, गोठ्यावरून मी 5,000 कोटीचा मालक आहे. किती निर्गुडे साहेब? 5,000 कोटी. आता कंपन्या वगैरे, आता विजय शिवतारेच्या नावात नसतात, शरद पवार सगळ्यात रिच आहे, कंपन्या असतात सगळ्या वेगवेगळ्या. त्यामुळे तीच बुद्धी वापरून पुरंदरलाच मुंबई करायचं हे स्वप्न मी तेव्हा पाहिलं होतं. निश्चितपणे आता ते होईल. त्याचं कारण प्रचंड व्यवसायाच्या, उद्योगाच्या. तुम्ही जा ना खाली बेलदरे, कोंढरे, तुम्ही आंबेगावमध्ये गेला तर दुष्काळी भाग होता, खायचे वांदे होते. आज तिथे 5 एकर जमीन होती, 1 एकर विकली, बंगला बांधला, सोन्याचे चेन घातल्यानंतर पोरं हुशार झाली, मग 1 एकर जॉईंट जेवीला दिली आणि पुढची 3 एकर त्या पोरांनी हे केली, बनवली. 1000 कोटीची मालक आहेत. संधीचं युटिलायझेशन, संधी मिळाली पाहिजे. आणि म्हणून प्रचंड फायदा हा पुढच्या काळात होणार आहे. म्हणून खोट नाही, सगळं जातं. मी तो 11 एकरवर मी क्रीडा संकुल एकर 1.5 कोटीची भिंत घातली त्यावेळेस. मी 19 नंतर त्याच्यात एक फक्कीसुद्धा लागली, बोंबलत पडलं. मी परवा मुख्यमंत्र्यांशी बोलत होतो. मी म्हटलं बाबा, हा 11 एकर जागा, पुण्यामध्ये रेसिडेन्सी क्लब वगैरे किती जागा आहेत, 2 एकर 3 एकर, ही 11 एकर जागा आजपासून नवीन पुणे म्हणून इथे क्लब डेव्हलप करायला हवा. हे फक्त क्रीडा संकुल नाही, लोकसंख्या प्रचंड वाढणार आहे नंतर. मग लोकांना क्रीडा संकुल जे काय असेल, क्लब, बेसिकली क्लबच्या मेंबरला 5-5 लाख 10-10 लाख मेंबरशिप देतात, पैशांची काही अडचण. 11 एकर म्हणजे खूप झालं. उद्याचा तिथलं प्लॅनिंग हे पूर्णपणे मी जे आता केलेलं आहे, त्यावेळेसच केलं होतं, पण दुर्दैवाने ते पुढे झालं नाही. त्यावेळेस मी 16 कोटीचा तो संपूर्ण हे आराखडा. आता पुन्हा ते करून ते तुम्हाला तिथलं जे ITIच्या समोरच्या बाजूला जी भिंत आहे, ते 11 एकर क्रीडा संकुल आहे. त्याच्यामध्ये झेंडेसाहेब अद्ययावत क्लब, अद्ययावत जॅकुजी वगैरे वगैरे सगळं, की लोकांना
जॉगिंग ट्रॅक्स, क्रिकेटचं पिच, तुमचं पैलवानांचा काय बोलतात त्याला आखाडा, त्याचं माझा काही संबंध नसतो, कुस्ती आखाडा, या सगळ्या गोष्टी करून एक ते स्वयंसहाय्यित व्हावं म्हणून त्याच्यामध्ये क्लबची मेंबरशिप आहे, त्याच्यात करोडो रुपये मिळतील. पण त्याच्याबरोबर एक असं वास्तू मी करतोय की जे लॉन आपण ठेवतोय मोठं, त्या लॉनवर श्रीमंत लोकांची लग्न करतायत. जसं महालक्ष्मी लॉनला 11 एकर म्हणजे खूप झालं. त्यामुळे वर्षाला 25 लग्न जरी झाली ना ते 2-4 कोटी रुपये मिळतील. आणि त्याच्या जीवावर तिथला सगळा जो खर्च आहे, साफसफाई, अमुक तमुक मेंटेन करण्यावर, आणि म्हणून अनेक स्वप्न आहेत तशी. जसं मी तुम्हाला सांगितलं की पिंपरी चिंचवड त्याच्या वरची चांगली वातावरण इथे आपल्याकडे. त्याचं कारण आहे आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात बेस्ट इंडस्ट्रीला आता 15,70,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट येते. बेस्ट जागा कुठे, मी परवा मुख्यमंत्र्यांशीच पुण्यात भेटलो आणि गाडीत एकत्र चर्चा करत गेलो. बेस्ट जागा पुरंदर आहे आज. कनेक्टिव्हिटी, तुम्ही आता जर पुण्यातून निघाला तर पालखी मार्ग पूर्ण झाल्यावर अर्धा तासात तुम्ही जेजुरी आणि ह्या सगळ्या एरियात आहे. बेस्ट कनेक्टिव्हिटी. तुम्हाला तिकडे आता जर चाकणला किंवा तळेगावला जायचं असेल तर 1.5 तास लागतो. त्यामुळे आता ओघ डेव्हलपमेंटचा हा टुवर्ड्स पुरंदर येईल, डेव्हलपमेंटचा सुद्धा आणि सगळ्याच बाबतीत. त्यामुळे या बाजूची जी काही प्लॅनिंग असेल, आता तुम्हाला जास्त माहीत नाही, मी त्याच्यात इन्व्हॉल्व आहे. परवा मुख्यमंत्री वेस्टिनला सगळे टॉपचे पत्रकार आणि इंडस्ट्रीज घेऊन बसले होते आणि त्यांनी उघडपणे सांगितलं पुरंदरचा विमानतळ होणार की नाही आंतरराष्ट्रीय. त्यामुळे बापू आता आमदार झाले, आता विमानतळ होणार होणार होणार. देवेंद्र फडणवीस होणार म्हणजे कोणाच्या डोक्यावर मिरे वाटून किंवा नाही होणार, त्यांना पूर्ण विश्वासात घेऊन निश्चितपणे मार्ग घेईल. मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी भाव डिक्लेअर होतील त्याच्या 3 महिन्यामध्ये लाईन लावून पैसे घेतील. हे समृद्धी मार्गाचं असंच झालं होतं. 40 रिट पिटिशन होत्या त्यांच्या विरोधात की तुम्ही नागपूरला दुसरा रोड कशाला करताय, बागायती जमिनी कशाला करताय. 40 सगळ्या काँग्रेसवाल्यांनी केलेल्या होत्या. जसा भाव डिक्लेअर केला धडाधड लोकांनी 3 महिन्यात 701 किलोमीटरची जमीन देऊन टाकली. खर्डी करून गाव आहे, त्या खर्डी गावाने राष्ट्रपतींना पत्र लिहिलं होतं, आम्ही 1100 लोक आहोत, आम्ही जमीन देऊ इच्छित नाही, आम्हाला सेल्फ इव्हॅल्युएशन जाणून घेण्याची परवानगी तुम्ही द्यावी. टीव्हीला मोठ्या मोठ्या बातम्या आल्या. रेट डिक्लेअर झाला आणि त्या अख्ख्या गावाने 2 दिवसात सगळ्या जमिनी दिल्या आणि 150 फॉर्च्युनर घेऊन आले, त्याची बातमी होती. रेट प्रॉपर मिळाला. तिथे 1 एकर जमीन गेली. आम्ही त्या समृद्धी मार्गात मी कमिटीत होतो. जेवढी जमीन गेली, जेवढे पैसे मिळतात त्यातले 50% पैसे टू बी रिइन्व्हेस्टेड इन लँड ओनली. कोणी लँडलेस नाही झाला पाहिजे. कंपल्शन केलं आम्ही ते. 50 लाख रुपये एकरच्या जमिनीला 2.5 कोटी रुपये दिले. त्यातले 1.25 कोटी रुपये लँडमध्ये टाका. 1 एकर गेली तर 5 एकर विकत घेत आहे. देन युटिलाइज अदर मनी. आणि म्हणून तो रेकॉर्ड टाईममध्ये 2 वर्षात एवढा मोठा मार्ग हा झाला. विल पॉवर असेल तर सगळं काय होतं. आणि म्हणून आपल्याला आपलं विजन एक खूप मोठं आहे. पुण्यातले वाडेबिडे संपले आता. वाड्यातून इन्कम नाही, वाड्यातून दम नाही. आज मी ही जी नगरपालिका वेगळी गेलेलं कारण सांगतोय. पुण्याला फुरसंगी देवाची वेळी सोडायची नव्हती. का तर डेव्हलपमेंट चार्जेस 10-20 एकरवर लेआउट येत आहेत बिल्डरांचे, ते कुठे आहेत? पुण्याच्या बाहेर आहेत. तो 400 कोटी 500 कोटी 1000 कोटी इतक्यापर्यंत डेव्हलपमेंट चार्जेस पुण्याला ह्या भागातून मिळतात म्हणून सोडायची सोन्याची कोंबडी. पण मी बरोबर काम केलं. माझ्याकडे आता मी परमिशन घ्यायला सुरुवात केली आहे. 3 दिवसात 45 कोटी जमा झाली देवाची ओळी फरसून. 3 दिवसात. मला खात्री आहे पहिलंच वर्ष 500 कोटीवर जाईल. हे पैसे आपले स्वतःला वापरले आणि डेव्हलपमेंट करणे निश्चितपणे ते घडणार आहे. बुजवणीचं पाणी काय हे आता खूप
घासून पिटून झालेले विषय आहेत ते सगळे एकदम परफेक्ट होणार. मी एकदा मनात आणलं ना बाळ मग ते काल बोले बघा एकनाथ शिंदे बोलले एखादं काम असेल तर अख्खा गदा हलवतो मंत्रालय जाऊन कुणाचीच गैर नाही. त्यामुळे जर आपला हेतू चांगला आहे आणि डेव्हलपमेंटचा भाग आहे राज्याची प्रगती होते. इथे इंटरनॅशनल एअरपोर्ट झाला या सगळ्या डेव्हलपमेंट झाल्या राज्याची प्रगती होईल ना. त्यामुळे निश्चितपणे या सर्व गोष्टी आपण करू. तुमच्या परत एकदा सांगतो की मला बसल्या बसल्या खूप खंत वाटत. मी 10 वर्ष आमदार असताना झाला ह्या परिस्थितीत राहिलं एक होत. त्यामुळे तुम्ही जेजुरीचं ग्रामीण रुग्णालय जाऊन बघा, तुम्ही इकडचं तुमचं धान्य गोडाऊन जाऊन बघा, तुम्ही प्रशासकीय इमारत बघा, तुम्ही पंचायत समितीची इमारत बघा. 1 नंबरची शेतकरी राज्यात 1 नंबरची चेक डॅम्स, पाणी अडवणे पाणी जिरवणे राज्यात 1 नंबरला. हे सगळं करत असताना निश्चितपणे तुमचा कुठेतरी अप्रोच माझ्याशी कमी होता. कारण तुम्ही सगळेच लोक ते जाऊ द्या मोरद्या हां नाही ते म्हणून मी म्हणतो तो कामासाठी असावा, पक्षी नसावा, कामासाठी असावा. मी तुम्हाला शब्द देतो आता बसल्या बसल्या माझ्या डोक्यात हे जे इमारतीचं आलं ती इमारत पुढची 100 वर्ष तुम्हाला कामी येणार आहे. त्यामुळे फक्त 5-10 वर्षाचा विचार करून चालणार नाही आहे. त्यामुळे अगदी अद्ययावत तुमचा जो एंड सुरुवात जो होत आहे त्या सुरुवातीपासून तो हा एंड जिथे होतं. कारण माझ्या डोक्यात तर असं आलं की आता ही समोरची जागा तहसील कार्यालय पलीकडची असलेली या सगळ्याचा एकत्रित लेआउट पूर्णपणे एकत्रित लेआउट की कुठेही घाण दिसली नाही पाहिजे. मग त्याच्यात गार्डन येईल, तिथे परेड ग्राउंड येईल, तिथे कोर्ट येईल, त्याच्यावरून पलीकडे जज साहेबांची रेसिडेन्स मी ते पाहिलं. ते जज साहेबांना तिकडे मला एकानं दाखवलं तर खुराडं तरी वर असतं त्याच्यावरची अवस्था कसं जज राहणार तिथे. त्यामुळे जज साहेबांची रेसिडेन्स जर जागा कमी पडली तर कदाचित कोर्टाची लांबी डबल साईज आणि अगदी समोर त्याला राऊंड रोमन पिलर वगैरे जे बोलतात कोर्टाच्या ज्या इमारती असतात अगदी तसं डबल हाईटच्या राऊंड पिलर असं एकदम चांगल्या CSR मधून घेऊ. सरकारकडे पैसे कमी असतील CSR मधून करू, काही अडचण नाही. 22 कोटी रुपये जर ट्रस्ट डिफिशियन्सी ज्याला बोलतात ना, मी आता महेंद्राकडे गेलो माहिती आहे हा माणूस कधीच चुकीचं काम करणार, 5-10 कोटी रुपये फटकन देणार. त्यामुळे विश्वास आहे तो. अशा लोकांचे काही हे केले. मी आता जेजुरी रुग्णालयामध्ये पुण्यामध्ये नव्हतं डिजिटल एक्सरे मी जेजुरीत आणला पहिला पुण्यात. जेजुरी हॉस्पिटलला डेंटल चेअर अख्ख्या महाराष्ट्रात कुठे नाही आहे दात काढायची, पण तिथे मी केली. बारीक सारी गोष्टी तिथे ऑपरेशन थिएटरच्या बाहेर जेव्हा डॉक्टर हात धुतो आणि परत नॉब जो बंद करतो तर त्याच्यावर जर काही जर्म असतील आणि तो ऑपरेशन थिएटरमध्ये गेला तर रोग्याला त्रास होईल म्हणून तिथले सिंक कम्प्लीट स्टेनलेस स्टीलचे आणि फूट ऑपरेटेड केले की परत हात लावायची गरज. इतक्या बारकाईने कुठेही पेंट नाही, जोरदार असं स्पीड म्हणजे प्रेशरने पाणी मारलं की ते क्लीन होऊन जाईल. आणि म्हणून खूप मोठं स्वप्न आहे. 5 वर्ष खूप मोठा काळ आहे. मी बरेच गोष्टी मी करून टाकेन. त्यामुळे याच्या बाबतीतला हा पूर्ण लेआउट आणि पुढची 100 वर्ष कारण इथे जसं हे नवीन पडवलं हे जाईल 1 कोटीवर आपलं सुद्धा. हा सगळा पुरंदरचा भाग 1 कोटीवर जाईल. तर त्याप्रमाणे नवीन मुंबई शहर जे होईल तर त्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी मग तो क्लब असेल मग तो इथलं कोर्ट असेल निश्चितपणे त्याप्रमाणे प्लॅनिंग करू. हा संपूर्ण लेआउट आता मी मागून घेतो आणि मग कशात कुठे काय बसवायचं. अगदी जागा कमी पडत असेल तर इमारतीच्या वर सुद्धा तुम्ही जज लोकांची रेसिडेन्सेस करू शकता. चांगले मोठे फ्लॅट 12-13 फूट हाईट ठेवून 2,000 फुटाचे फ्लॅट ठेवले तरी जज बोलतील मग सासवडलाच जायचं. त्यामुळे आपण करू ते बारीक सारी गोष्टीमध्ये मला वाटतं आता तुमचा जो विषय आहे मी ओव्हरऑल तालुक्याचं बोललो. तुमचा जो विषय आहे तो मी मार्गी 10-15 दिवसामध्ये लावेल. लेआउट करणे PLRला मी पूर्ण प्लॉटचं मेजरमेंट घ्यायला लागतो.
ती जी पलीकडची जी इमारत आहे ती मी CM साहेबांना सांगून किंवा तिथे क्वचित जास्त वर जागा आहे थोडीफार, तुम्ही 90 लेडीज आहे आणि मग त्याला बारसाठी ती जमीन ती इमारत द्यावी असं देखील मी करून घेईन, सांगितले की ते करतील. फक्त मिसयूज कुठे काही गोष्टींचा होऊ नये हे देखील मी तेवढ्याच जबाबदारी सांगतो. तर एखादी गोष्ट आपण केली आणि तिथे एखादी काही केस उलटम पलटम काय झालं तर त्याचं नाव माझं खराब होईल. तर जेव्हा मी फिरलो तिकडे त्यावेळेस काही काही गोष्टी अशा सिक्स सेन्सने स्ट्राईक होत असतात आणि मिसयूज होऊ नये या बाबतीतलं हे करता येईल. अगदीच काय वाटलं तर त्या गैवाल मॅडमचं एक रूम जो आहे ऑफिस आणि तो इकडे पलीकडचा जो आहे तो जो 500-600 स्क्वेअर फीट आहे, त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम आहे, सगळं आहे. त्यामुळे ते करता येईल. काही ना काहीतरी त्याच्यातून आपण तो मार्ग काढून टाकू. आता तुम्हाला मी सांगतो की कदाचित तुम्हाला कल्पना नसेल पण मुद्दाम लक्षात यावं की नवीन पुणे म्हणून सरकारने सगळ्या डायरेक्शन दिले. रिंग रोड सगळे ओपन होत आहेत आपले, एअरपोर्टपासून दिव्यापासून सगळं. मेट्रो आपल्याकडे येते. मी परवा DPDC होती त्या दिवशी ट्रॅफिकवर खूप चर्चा चालू होती आणि त्यावेळेस मी म्हटलं की त्या DPDCमध्ये की तुम्ही निव्वळ कॅल्क्युलेशन करत बसता, बी प्रॅक्टिकल. पुण्यामध्ये येणारे बरेच कामगार लोक सगळे पुरंदरमधून येते. तुम्ही पुणे, जेजुरी, नीरा, लोणंद, पलटण चालवा ना लोकल. दर 5 मिनिटाला जर लोकल असेल तर लोक जाणार नाहीत कोणी ट्रॅफिकने, STने बसने. तर रेल्वेने लोकल सुरू केली. तिकडची जी पुणा टू लोणावळा आहे तिची फ्रिक्वेन्सी मुंबईसारखी करा ना, निश्चितपणे ट्रॅफिक कमी होईल. तुमचे मुळामुठा नद्या आहेत त्या नद्यांच्या बाजूने वर त्या मेट्रोला वर कोण चढून जात नाही. मी त्या अधिकाऱ्याला विचारलं बा जे तयार झाले त्याचा कम्युटर्स किती आहेत, त्याच्यात किती प्रवासी प्रवास करतात, तर तो घाबरला. तर अशा प्रकारचं प्लॅनिंग नका करू. नदीच्या वर जायला लोकांना कंटाळा येतो पण नदीच्या बाजूने लो लेवलला मुंबईसारख्या जर लोकल केल्या दोन्ही नद्यांच्या बाजूने तर सगळं ट्रॅफिक वाकडपासून ते इथपर्यंत नद्या वाहत आहेत खाली कुठे फुरसुंगीपर्यंत पूर्ण पुन्हा बरोबर हे करत येत आहे. आणि म्हणून तशा प्रकारचं प्लॅनिंग केलं तर निश्चितपणे फायदे होत असतात. मी हा मार्गी लगेच लावून देतो या रूमच्या संदर्भातलं. नंबर 2, मला आता तुम्ही बोला सिनियर कोर्टला टेम्पररी बसत आणि हे पासिंग बिसिंग व्हायला कमीत कमी 6-8 महिने राहते. तर एक माझ्या डोक्यात बसल्या की तिथे ती पत्र्याची रूम आहे. ह्याच बिल्डिंगला जर एक्सटेन्शन केलं तुम्ही, ह्याच बिल्डिंगला काय करावं लागेल, फक्त थोडा पाया करून जेवढी रुंदी आहे जेवढं तुम्हाला लागते आणि ते हार्डली 2 महिन्यात होऊ शकतं, 5-10 लाखात होऊ शकतं. तर याच बिल्डिंगला एक्सटेन्शन केलं, ह्या खिडक्या बंद केल्या आणि पलीकडच्या बाजूला जज साहेबांचं हे करून जर केलं तर ते एकदम चांगलं होऊ शकतं. पलीकडे आयसोलेट झालं ना तुम्ही, तिकडे पलीकडच्या बाजूला आणि पत्र्यामध्ये तिथे त्रास होईल. तुम्हाला आता वाटतंय तसं पण उन्हाळ्यामध्ये वगैरे पत्र्यात काय जज बसणार आहे. तर हे करायला काय हरकत नाही, तुम्ही नीट विचार करा. ह्याला जर एक्सटेन्शन केलं साधारणतः 20 फुटाचं 2च महिन्यात तयार आहे. बापू याच्यामध्ये सगळ्या हायकोर्टापर्यंत सगळ्या परमिशन घ्यावं लागतं. हां, ह्या कोर्ट प्रिमायसेसमध्ये काय करायचं असेल तर ह्या सगळ्या हायकोर्टपर्यंत करता येतील. त्याला काय लोकांच्या हितासाठी आणि कोर्टाच्या हितासाठी माध्यमातून हां ते करता येईल. तर काय त्या आम्ही चौकशी केली ती माहिती आम्हाला मिळाली. ते आता आहे कोर्टाच्या प्रिमायसेसमध्ये काही आता कोर्टवाले सगळंच आहे ना, ते त्यांची स्पेशालिटी आहे. मग कोर्ट कधी रेस्ट हाऊसला गेलं तरी काय, रेल्वेत गेलं तरी काय, त्यामुळे आहे त्या सगळ्या गोष्टी आपण करू. मी माहिती घेतो जरा याला किती वेळ लागेल का. जर तुम्हाला सिनियर कोर्ट लगेच सुरू करायचं असेल, मंजूर झाले नाही मंजूर झालं सुरू करायचं असेल तर बेस्ट वे इमिडिएट हीच इमारत ह्याच खिडक्या वगैरे असं पुढे फक्त 20 फूट इमारत वाढवली आणि फॉल सिलिंग वगैरे सगळं करून रेसिडेन्सचा लगेच नाही होऊ शकत. रेसिडेन्सला तुम्हाला ती नवीन इमारतच करावी लागेल. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो माझ्या डोक्यातलं जे चित्र आहे ते तो कोपरा, तो शेवटचा कोपरा हे पूर्णपणे कोर्ट होईल. सगळे वेगवेगळे लेटेस्ट मॉडर्न चेंबर्स जे काही सगळं आहे ते आता जो नवीन जो आराखडा असतो कोर्टाचा त्याप्रमाणे आपण करू, काही अडचण नाही. आणि परत याला मान्यता का मिळेल त्याचं कारण आहे की सरकारच्याही लक्षात मी आणून गेले ना, आता सगळेच बोलतात की हे नवीन पुणे होणार आहे.
त्यामुळे बारीक सारीक गोष्टी प्लॅनिंग कुठचंही चालू असेल ना, रेल्वेचं, मेट्रोचं, फिट्रोचं, की पुरंदर आता फोकसमध्ये. त्यामुळे या बाबतीत सुद्धा हे शहर खूप वाढणार आहे. आणि म्हणून पुढच्या 100 वर्षाची आवश्यकता लक्षात घेऊन हायकोर्टाला आपण कन्व्हिन्स करू की बाबा ही जागा आम्ही देतोय, सगळं करतोय, तर ते करू म्हणून निश्चितपणे मला वाटत नाही काय अडचण येईल. जिद्दीने आपण ते करू. टेम्पररी जो रिलीफ आहे तो फक्त महिलांना ती जागा देण्याचा आहे, तर तो मी एक 4-5 दिवसात PW मिनिस्टर आणि CM साहेबांशी बोलून ते करून देतो. फक्त त्यांनी आता ते मला आता त्या हिने सांगितलं दैवाल मॅडमने की आत्ता ते खूप खराब होतं, ते ग्रॅनाईट बिनाईट बसून जरा केलं आहे, म्हणजे एवढं काही चांगलं नाही केलं पण चांगलं लिवेबल आहे एकदम. त्यामुळे ते मी करून तुम्हाला देतो. आपण पुन्हा एकदा सांगतो की विजन खूप मोठा असायला हवे, स्वप्न खूप मोठे असायला हवे. सिनियर काय इथे टॉपमोस्ट एकदम बेस्ट क्वालिटीची इमारत बांधून त्याचं कारण आहे की शहर होत आहे, 1-1.5 कोटी लोकसंख्या होईल, जाग्यांची किमती एवढं प्रचंड वाढणार आहेत, लिटिगेशन वाढणार आहेत, भावाभावामध्ये लिटिगेशन वाढणार आहे, भाऊ बहिणीमध्ये लिटिगेशन वाढणार आहे. शेजारी आता 2-2, 3-3 हजार रुपये स्क्वेअर फीटचे रेट झाले की होणार आहे. त्यामुळे तुमचा धंदा चांगला चालणार आहे. मी आमदार झालो तेव्हा लोक जरा ओरडत होती, तुम्ही एक कायदा केला की आमचा वाढला. त्याच्यामुळे नाही, निश्चितपणे इट इज अ पार्ट ऑफ सोसायटी. न्यायदान हे पार्ट ऑफ सोसायटी आहे, प्रत्येक ठिकाणी सगळं होत असते. त्यामुळे त्यातले एक महत्त्वाच्या भागात मी आपल्याला शब्द देतो की ते मी परत एकदा सांगतो की ते बसल्या बसल्या मला खंत वाटत होती. 10 वर्ष मी आमदार असताना हे का झालं ते माझ्या का लक्षात नाही आलं. अदरवाईज ते कधीच करून टाकलं असतं. त्यामुळे मार्गी लावेल मी. पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला याचे सगळे रिझल्ट दिसतील. लेआउट, प्लॅनिंग, ॲडमिनिस्ट्रेशन, ॲप्रुव्हल हे सगळं काही करून आपण ते करू. आणि 2-3 वर्षामध्ये निदान आता ही बिल्डिंग अशी जी करतोय तर हे कोर्ट चालू राहील. याचा डबल साईजची जी बिल्डिंग होते मोठी, साधारणतः 15-15 फूट हाईट वगैरे असेल, तर ती पलीकडची बिल्डिंग पूर्ण तयार करणे आणि मग हे कोर्ट तिकडे शिफ्ट करणे, नंतर हे तोडणे आणि सेम ते एक्सटेन्शन एक सारखी ती इमारत दिसेल पूर्णला. अशा पद्धतीने प्लॅनिंग आपण करू. पुन्हा एकदा मी पारंबे साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलवलं, आपल्या सर्वांशी संवाद करायला मिळाला. माणसं वाईट पण जोपर्यंत संवाद होत नाही ना तोपर्यंत तो दुरावा म्हणा किंवा काय असतात गोष्टी. आणि म्हणून हा संवाद आपल्या सर्वांशी करण्याची संधी पारंबे साहेबांनी दिली, त्याबद्दल त्यांचं देखील आभार मानतो. सिनियर वकील आमचे झेंडे साहेब म्हणजे 2009 पासूनचे माझे मार्गदर्शक आहे. त्या काळामध्ये जिल्हा परिषद वगैरे त्यांच्या पुतण्याला मी दिलं होतं. दादा कुठे आहे? ते काय झालं असतं. दादा जरा आता सिनियर वाटायला लागला तसं. त्याच्याच बाबतीत एक शब्द बोलू का आणखी की दादाला जिल्हा परिषदेला उभं निश्चित नाही केलं, तर बापूंनी स्वतःच्या खर्चाने सगळी त्याची निवडणूक लढवली. ज्यावेळेस मी कॉर्पोरेशन लढवली होती, सगळे इस्टॅब्लिश लोक होते, सगळ्यांना 12-12, 15-15 लाख रुपये दिले. ठीक आहे, कलाताई येत कलाताई येत नाही त्या. हां, सगळ्यांना. आणि मी विधानसभेला पळालो नव्हतो एवढं मी प्रत्येक घरी जाऊन हात जोडले होते यांच्यासाठी. त्यामुळे आता सासवड, पण सासवड खूप महत्वाचं आहे. नाही आता चांगलं आहे बघा, आता पैसे नाही. एक मुद्दा महत्वाचा आहे की सासवड शहरात आपण राहतो. सासवडच्या मिळकत करावर कधीच कॉर्पोरेशन मोठी होऊ शकत नाही. 100 वर्ष झाल्यानंतर ही अवस्था वाईट अवस्था आहे. भुयारी गटरने मी मंत्री असताना 57 कोटीचं भुयारी गटर मान्य केलं, मान्य करून घेतलं. 36 कोटी त्या दिवशी GR काढून दिले. आजही बोंबलत पडला आहे. आता 20 कोटी ॲडिशनल त्याला लागतं. पाण्याची व्यवस्था, दूरदर्शीपणा. आमदार हा कुटुंब प्रमुख आणि खरोखर तसंच असते. किंवा पाणी आता पुढे कमी पडेल म्हणून 143 कोटीची पाण्याची योजना तुम्हाला मंजूर करून ऑर्डर सुरू झाली. आता जूनच्या आत वीर धरणातलं जॅकवेल आणि अप्रोच ब्रिज झाला पाहिजे अशी कंडिशन मी त्यांना टाकले. 1.5 वर्षाच्या आत पाणी मिळालं पाहिजे, दररोज पाणी मिळालं. जेजुरीला मी 78 कोटी रुपये दिले. मी मंत्री नव्हतो, आमदार नव्हतो, पण एकनाथ शिंदेच्या माध्यमातून मी ते 78 कोटी तिथे दिले. त्यामुळे तुम्हाला आणखी एक सांगतो
बरं का, शहराच्या बाबतीत ही जर नगरपालिका स्वच्छ, आता 156 कोटीचा आराखडा मी केलाय. किती? सासवड शहरातले रोड तुम्हाला 10 कोटी सुद्धा तुम्ही खर्च करू शकत नाही स्वतःच्या जीवावर, जोपर्यंत तुम्ही केंद्र सरकारचे राज्य सरकारचे पैसे आणत नाही. म्हणून ती सत्ता माझ्याकडे दरवर्षी मी 200 कोटी रुपये आले. किती? 200 कोटी. तर शहरं सुधारतील ना. दिवाबत्तीवर आणि मिळकत करावर काय होतं. आता पाण्याचं तुम्हाला सांगतो, परवा मी गेलो होतो आढावा घ्यायला. पाण्यावर येणारा सगळा खर्च आहे 6 कोटी रुपये वर्षाला, आणि पाणीपट्टी अधिकृत किती आहे? 1 कोटी 80 लाख, 4 कोटी लॉस. हे पैसे जोपर्यंत बाहेरून येणार नाहीत वेगळ्या, बारामतीत येऊ शकतात. बारामतीला तुम्ही बघा, करेच्या बाजूला तिथे स्लम जेवढं आहे ते स्लमच्या सगळ्या बिल्डिंग झालेल्या. इथले सगळ्या स्लमच्या बिल्डिंग 25-25 लाखाची घरं फ्री मिळतील. योजना राबवली पाहिजे आणि तेवढी ताकद पाहिजे सेंट्रल गव्हर्नमेंटपर्यंत की ते पास करून घेणे. त्यामुळे सासवड आणि जेजुरीचा काय जातं बघा ना. पवारसाहेब सुद्धा झेंडेसाहेब इथून जात होते 50 वर्ष. कुणाला वाटलं का की जेजुरीचा विकास आराखडा करा? 2018 साली माझ्या लक्षात आलं की अरे तिकडे पंढरपूरचा आराखडा, साईबाबाचा आराखडा, हे तर आराध्य दैवत आहे. 346 कोटीचा आराखडा मी मंजूर करून घेतला. 109 कोटी वितरित झाले. काम आता संपत आलंय 109 कोटी. बाहेरून पैसे आणल्याशिवाय हे होणार नाही आणि जिद्द लागते. म्हणजे अहिल्याबाई होळकरानंतर त्या जेजुरी देवस्थानचा विकास करण्याचं नशीब विजय शिवतारेच्या 275 वर्षानंतर ती तळमळ लागते, तर ते सगळं सुचत जाते. आणि म्हणून सासवड आणि जेजुरी या 2 नगरपालिका खूप महत्त्वाच्या आहेत. पुढच्या काळामध्ये तुम्ही जे कोण लोक असतील, माझी विनंती आहे आपल्या सर्वांना की तुम्ही साथ द्या थोडीशी. माझा स्वार्थ वैयक्तिक शून्य आहे. माझ्याच कामात मी एवढा व्याप आहे की मला कशाची आहे नाही. पण जी बुद्धी दिलेली आहे देवाने, त्या बुद्धीच्या जोरावर निश्चितपणे ह्या मातीचं ऋण फेडणे, समाजाचं ऋण फेडणे, एवढ्यासाठीची ही धडपड आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी सुचत जातात आणि होतही जातात. कडकपणा असेल. आता परवा मुख्य देवेंद्र हे सुद्धा बोलले, कोण? एकनाथराव शिंदे. हे गाव 2 तोडे चिडला की मलाही सोडत नाही. बोलले की नाही आम्हाला? हां. कशासाठी? ते लोकांची तळमळ आहे. वैयक्तिक स्वार्थ शून्य आहे. माझे लोक, माझा तालुका, माझा हे, किंवा महाराष्ट्रातली काही महत्त्वाची कामं. आणि म्हणून निश्चितपणे एक चांगलं भविष्य आपल्या तालुक्याला आहे. झेंडे साहेबांनी उल्लेख केला होता खैरे साहेबांचा. खैरे साहेब 2-3 वेळेस असंच काळाकांडी झाले आणि खैरे साहेब जे थांबले ते थांबले आणि मोठं नुकसान झालं. मी तसा थांबणार नव्हतो, मी जिद्दी होतो. पण आणि मी रेकॉर्डच करणार. मी पुढची पुरंदरच्या इतिहासात आत्रेनंतर नाव विजय शिवतारेंचं असेल एवढंच सांगतो. अभिमान म्हणून सांगत एवढं काम माझ्या हातून होईल की आचार्य यात्रेनंतर पुरंदरचे विजय शिवतारे, एवढंच स्वार्थ आहे, बाकी काही स्वार्थ नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी साथ द्यावी. पुन्हा एकदा आपण सर्वांनी बोलवलं, मान सन्मान केलं, त्याबद्दल आपलं सर्वांचा आभार मानतो. वैयक्तिक कुठेही कोणाच्या अडचणी आल्या, नॉट ओन्ली जनरल. तसं आता एक उदाहरण त्यांनी सांगितलं, मी कधीच सांगितलं नव्हतं. बारंबे साहेब, तुमचं उदाहरण मी आज ताग्यात कोणालाच बोललो नव्हतं. नाही, कोणालाच. मला माहीत पडलं, मी अचानक हॉस्पिटलला गेलो. मी सगळ्यांना सांगितलं नाही, पण मी माझा एक शब्द मी कोणाला सांगितलं नाही. अनेक अशी उदाहरणं आहेत. 26 इंजिनियर मी गोरगरिबांची पोरं केली. 26 कोणाला माहीत नाही, पण त्यांना ॲडमिशनपासून राहण्यापासून एमटेक बिमटेक झाले आहेत सगळे. त्यालाही कंडिशन आहे की सांगायचं नाही. आणि मी कोणाला सांगत. एवढी लग्न मी केली. एकाही लग्न झालेल्या त्या घरामध्ये मी फोन करत नाही मला मतं द्या म्हणून. एकदम स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. जे केलं आहे ते कर्तव्य म्हणून केलं आहे, लाभासाठी नाही केलेलं. त्यामुळे मला मतं द्या अजिबात नाही. आणि म्हणून मी सांगता की वैयक्तिक जरी काय अडचणी असतील, बऱ्याच लोकांना वैयक्तिक अडचणी असतात. आमच्या एखाद्या फोनने काम होऊन जाते. असं किती रखडत राहिलं तर होत नाही. म्हणून काही वैयक्तिक जरी अडचणी असतील तरी त्या निश्चितपणे आपण माझ्यापर्यंत पोचवूया. कुणी नाराज होणार नाही अशा पद्धतीचे त्याच्या सोडवणूक आपण करू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय